मित्रांनो, माझ्या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथील एका विद्यार्थिनीची शिवगर्जना ऐका. नक्कीच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आज से कदम, आज से कदम, आज से कदम. महाराज गणपती गजाश्वापती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पदे हर 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 हर. नमस्कार मित्रांनो, आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. कायमसलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर जिल्हा परिषद शाळा येथे 7वी मध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अंगावर काटे येणारे एक वक्तृत्व, एक स्पीच 10,000 संख्येच्या लोकांपुढे मांडलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी घराघरात मनामनात पोहोचण्याचे प्रयत्न तिने केलेले आहे. व्हिडिओला लाईक शेअर केलं नाही तरी चालेल, पण व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत पाहावं. पूर्णपणे भाषण जर तुम्ही ऐकला तर नक्कीच मोटिवेट होणार. नमस्कार, माझे नाव सुष्मिता शिवराज पाटील. मी इयत्ता 7वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर. माझ्या आजच्या वक्तृत्वाचे विषय आहे हिंदवी स्वराज्याचे धोरण बांधणारा एक आदर्श राजा. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्व विष्णू वंदिता शाहो सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिवाजी राजांना, अहो मुद्रा शिवाजी राजांना, त्या रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला तोडणे, शौर्याला तोडणे, जो अथांग आहे सागरा समान, जो शस्त्र म्हणजे आवळा समान, तो त्या सूर्याची शान, मराठी मुलाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री जलवीर शंभूचा अभिमान. महाराष्ट्र वगैरेचं पहिलं स्थान, जो भगवा असमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखील उद्यास आलं, त्या राजमाता वीरमाता जिजाऊसाहेब. पण मूर्खामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवले की डोळ्यात पाणी आगर्ष आलेले शिवराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, हे फक्त ट्रेलर होता. आता पिक्चर अजून बाकी आहे. चला पिक्चर बघा आणि शेवटपर्यंत पहा. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच केले नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवले ते संभाजीराजे भोसले. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीची गुलाम बनू नका. 16व्या शतकात आजच्या तेजस्वी तारा चमकला. शिवनेरी वर्तव फणसा गडगडाट झाला. सनई चौकड्या बाजू लागले आणि एका सह्याद्रीच्या कडे कपारीला दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा काही वारी जन्मला, दुष्टांचा हारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. इतिहास घडवणारा आधी इथे जन्माला आला नव्हता. इतिहास घडवणारा आधी इथे जन्माला आला नव्हता, म्हणून चुकावी लागली हिमालयालाही. कारण पुस्तक मी शिवराया सणवणार नाही स्वराज्याची फरेल, जातीवंत हृदयात धडकत आमच्या आऊसाहेब, कारण विसरणार नाही मी लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातून अश्रू आपोआपच जातात आणि तिथं पडते पाऊल आमची इतिहासाच्या वाटा. मोडणार तर नाही, वागणार सुद्धा नाही मराठा. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, पाहुण्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो त्या गुलामीच्या काळात खूर सरदारांनी करायले, तिच्या कुशी शिवराय नावाचे झंझावात जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच तर मला असं वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणारा नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणारा नाही. चंद्र सूर्यासेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. चंद्र सूर्यासेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. अशा वीर मातेने घडवलेलं पुत्र नेमकं कसा असेल, कसा असेल ते पुत्र, कसे असेल तर राजे, कसा असेल तर राजा आणि कसे असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीचे धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र आणि शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. 18 प्रगट जातीतील मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी, संताजी, जिवाजी असे असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हदरून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हदरून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो साथींना लढून गेला
संभाजी. शत्रूची छावणी घुसतात, छावणीचं मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचे तोरण म्हणतो, त्याचं नाव शिवाजी. शिवराय सांगायला सोपा येतो, शिवराय ऐकायला सोपा येतो, शिवरायचं जयघोष करणे सुद्धा फार सोपं आहे, पण शिवराय नांगी करणे फार अवघड आहे. आणि जो शिवरायांना आचरणात आणेल तो जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरी लहरीनं माझा शुभ कसा होता, माझा शुभ कसा होता. माझ्या मित्रांनो, आज 450 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही तर फारच मोठी शोकांतिका वाटते ना. अहो असं वाटते, अहो भले पाटे उठावं, त्या रेगाड्याच्या पायऱ्या चढाव्या, या अंतकरणातून या मनातून माझ्या राजाला साथ घालावी, म्हणावं, बोलावं, विचारावं की राजा कशी पकडली एवढी भलाट्या धाराने तलवार. तुमचा आजचा हा मावळा स्वतःच्या हाताने का करतात, लटलट कापतात. बघा राजा, महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा कधी सांभाळणार एवढी मोठी प्रजा, जिचा मासाहेबांच्या आड तुमचा आजचा हा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमच्या दोन, मग आमच्यात होतंय चौकन, मग चौकनात होतंय उरलेल्यांना आधार कोण. अशी कठीण परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. रायगडाच्या भिंतींचा मध्याचा वास येतोय, रायगडाच्या भिंतींचा मध्याचा वास येतोय. 31 डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशीब जिंकतोय, 31 डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशीब जिंकतोय. राजा रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, राजा रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसतात तर सडली असती मराठ्यांची बडी, तुम्ही नसतात तर सडली असती मराठ्यांची बडी. तुम्हाला पाहतो तो घरांचे कळस, तुम्हाला पाहतो तो घरांचे कळस. तुम्ही नसतात तर नसली दिसते अंगणातही तुळस, तुम्ही नसतात तर नसली दिसते अंगणातही तुळस. शिवरायांवर जशी संस्कार जिजाऊंनी केली तशी आमची माय आमच्यावर करत नाही. म्हणून कोणी मातवलं की कर आत्महत्या, पेपर अवघड गेलं की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, बायकोनं छळलं की कर आत्महत्या, नवऱ्यानं त्रास दिला की कर आत्महत्या. आज नेमकं झाले तरी काय आत्महत्या करायला. अहो कित्येक मुलं मुली पुरुष महिला एकच कारणावर आत्महत्या करतायत. काय आदर्श घेतला आपण शिवरायांचा, काय आदर्श घेतला. अहो महाराजांवर सुद्धा फार मोठे संकट आले, पण मनात कधी विचार नाही आला की आत्महत्या करावी म्हणून. महाराजांनी प्रत्येक संकटातून वाटा शोधल्या, मार्ग काढला, म्हणूनच तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. माझ्या मित्रांनो, अनेक राज्य दरबारांवर नाचगाण्यांची शोभा असायची, पण माझ्या या राज्याच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही हो. माझ्या या राज्याच्या दरबारात प्रत्येक परिस्थितीला माता भगिनीचा दर्जा दिला गेला. म्हणूनच तर म्हणावेच वाटते, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या मातीवर आणि या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. म्हणूनच तर म्हणावेच वाटते, आल्या किती गेल्या किती उडून गेला भररा, आल्या किती गेल्या किती उडून गेला भररा. कधी सापडला नव्हता आणि कधी सापडणारही नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या राजाचा दरारा. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि साधा शिवगर्जन म्हणू इच्छिते. आजचे कदम, आजचे कदम, आजचे कदम, महाराज गणपती गजाश्वापती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पदे हर 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 हर. धन्यवाद. मित्रांनो, थोडक्यात पण महत्वाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण लोकांपर्यंत, लोकांच्या मनामनात, घराघरात कसं पोहोचवलं पाहिजे तेच या 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी केलेलं आहे. तुम्हाला या विद्यार्थ्यांसाठी आता तुम्ही मांडलेल्या विचाराबद्दल काय वाटतं तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.